एक्सपर्ट अबॅकस इंडिया यांचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन एक्झाम आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनचा हा कार्यक्रम आहे। यासाठी उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक बाबा खरात, साखर कारखान्याचे संचालक विनोद हसे, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं अशा सौगती कल्याणी नवले मॅडम, सोपानराव खताळ, संगीताताई खताळ, संजय अरगडे, बाळासाहेब हसे, मच्छिंद्र हसे, त्याचप्रमाणे सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र पाटील, सर्व उपस्थित सर्व आणि सर्व पालक आणि विद्यार्थी। खरं ते अबॅकस हा विषय मी काही वर्षापूर्वी समजून घेतला आणि वसंत लॉन्चलाच काहीतरी कार्यक्रम होता आणि हे कोणाला फार माहीत नसलेलं अबॅकस अशा ही प्रकारची एक कार्यपद्धती आहे गणिताच्या संदर्भातली। आणि या विषयावर काम करणाऱ्या कल्याणी मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे की त्या मनापासून या क्षेत्रामध्ये काम करतायत। आपल्या विद्यार्थ्यांचं जे वाढीचं वय असतं ते साधारणतः 9 ते 14 हे संवेदनशीलच काळ असतो, 14 वर्षापर्यंत। त्याच कालखंडामध्ये आपल्या बुद्धीला एक व्यवस्थित वळण लावणं आणि विशेषतः कठीण विषय सोपा करून सांगणं, त्यामध्ये गणित विषय, यावर हे अत्यंत चांगलं काम हे निश्चितपणे करतायत। त्यामुळे त्यांचं अभिनंदन आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन या निमित्तानं मी येथे करतो आहे। खरं जे कल्याणी मॅडम असतील किंवा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना माझा एक असा विषय आहे, कल्याणी मॅडम तुमच्याकरता हे आवाज घुमतो त्यामुळे तुम्हाला काही लक्ष देत असाल असं मला वाटत नाही, थोडा आवाज घुमतो इथे आवाज घुमतोय परंतु असं आहे की आता जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे त्याचा परिणाम, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम तुमच्यावर काय होणार आणि या विद्यार्थ्यांवर काय होणार, आणि असं आहे की तुमची जी बुद्धी आहे पूर्णपणे तिचा वापर करण्याचीच गरज नाही अशी जर परिस्थिती होणार असेल। आता हे जे मुलं आहेत काही 10 वर्षाचे असतील, 12 वर्षाचे असतील, असा विचार करावा लागेल की यांना पुढचे 90 वर्ष अजून जीवन जगायचं आहे। इथं उद्या काय होईल ते असे दिवस इतके फास्ट नवतंत्रज्ञान येत आहे, तर तुम्हाला या पद्धतीनं कसं तयार करता येईल, कारण तुम्ही ज्या गोष्टीवर काम करतायत, मुलांची बुद्धी, विचार करण्याची पद्धत याच्यावर काम करतायत, त्याला चॅलेंज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे झालं असं माझं मत आहे। परंतु तुम्ही निश्चितपणे चांगला त्यामध्ये प्रयत्न कराल। सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना पारितोषिक द्यायचं आहे त्यांचं अभिनंदन करतो, तुम्ही काम करता त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।